मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे। तालखेड आणि तालखेड फाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला। हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून होते। दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या 4 जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढवला। यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे। त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे। ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके रुग्णालयात दाखल झाले असून हल्लेखोरांवर कडक कार्यवाहीची मागणी ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली आहे। महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले। जयश्री त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कार्यवाही केली पाहिजे। बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी जयश्रीताई यांनी केली आहे। आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोताळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी 4 अज्ञात लोकांनी तोंड बांधून भ्याडपणे हल्ला केलाय। त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय। त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते। या ठिकाणी जी लोक निवडून आले त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये। खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले जे लोक महाविकास आघाडी सोबत राहिले, ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे। याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहे हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत। ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक पाठवले जात आहेत। कुठे ज्यांच्या घरावर आमचे महाविकास आघाडीचे बॅनर लागलेले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत। जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत। या पद्धतीने बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे, तो सहन केला जाणार नाही, हे ताबडतोब